तुळ राशी पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यात अशी एक भयंकर आणि अकल्पित घटना घडणार आहेत, ज्याचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हो, मी अगदी खरं सांगते. येणारे 5 दिवस तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहेत. एक असा मोठा धक्का तुम्हाला बसणार आहे, जो तुम्हाला आतून पार हलवून सोडेल. पण घाबरू नका. हा धक्का तुमच्या नाशासाठी नाही, तर तुमच्या आयुष्याला एक वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी असू शकतो. फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तुमची एक लहानशी चूक, छोट्यातली छोटी चूक, चुकीचा निर्णय तुमचं सगळं काही उद्ध्वस्त करू शकतो. तुम्ही आजपर्यंत खूप सहन केले ना, अनेक रात्री रडून काढल्या आहेत ना, कोणालाही न सांगता आतल्या ज्या यातना तुम्ही भोगल्या आहेत त्या सगळ्यांचा हिशोब आता होणार आहे. हा व्हिडिओ फक्त एक सामान्य व्हिडिओ नाही, हे तुमच्या आयुष्याचं भविष्य आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी तुम्ही गमावून बसाल. म्हणूनच सांगते, शांत चित्तेने मनावर दगड ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त गुरु या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पहा मंडळी, ज्यांच्या पाठीशी महादेव आहेत त्यांचं कुणीही वाकडं करू शकत नाही. तुम्ही नेहमी विचार करतात ना की माझ्यासोबतच असं का होतं, मी सगळ्यांचं चांगलं करते, चांगलं करतो, सगळ्यांना भरभरून प्रेम देतो, पण बदल्यात मला फक्त आणि फक्त अविश्वास, फसवणूक आणि दुःखच का मिळतं. तुळ राशीच्या लोकांचं हेच सगळ्यात मोठं दुर्दैव असतं. तुमचं मन इतकं साफ असतं की समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला पावत नाहीत. पण याच तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी नेहमीच गैरफायदा घेतला आहे. पण आता वेळ बदलली आहे. येत्या 24 तासात तुमच्या आयुष्यात एक असा बदल सुरू होणार आहे, ज्याची सुरुवात एका साध्या फोन कॉलने किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या भेटीने होईल. हा पहिला दिवस असेल. या पहिल्याच दिवशी तुम्हाला असे काही संकेत मिळतील जे तुम्हाला सावध करतील. तुमच्या मनात एक विचित्र धाकधूक सुरू होईल. काहीतरी अघटित घडणार आहे असा भास तुम्हाला होईल. हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा काहीतरी खूप मोठं घडणार असतं तेव्हा निसर्ग आपल्याला कधीच संकेत देत असतो, पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही ही चूक करू नका. आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. तुमच्या आसपास काय चाललंय याकडे बारीक लक्ष द्या. आता आपण दुसऱ्या दिवसाकडे वळूया, जिथे पहिला मोठा ट्विस्ट तुमच्या समोर येणार आहे. हा ट्विस्ट असेल तुमच्या आर्थिक बाबत, पैशाच्या बाबतीत. तुम्ही आजपर्यंत खूप चढ उतार पाहिले आहेत. कधी खिसा भरलेला असतो तर कधी अगदी रुपयासाठी दुसऱ्यांकडे हात पसरावा लागतो. पण दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे अचानक कुठून तरी पैसा येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कदाचित तुमचं अडकलेलं धन तुम्हाला परत मिळेल किंवा अशी एखादी संधी तुमच्या पदरात येईल, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. पण इथेच खरी परीक्षा आहे. जसा पैसा येईल तसाच तुमच्या मनात एक अहंकार किंवा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, किंवा कोणीतरी जवळचा माणूस ज्याच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवता, तोच माणूस तुमच्या या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करेल. हाच तो धक्का आहे. ज्या माणसाला तुम्ही स्वतःचं मानलं, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचे खिसे रिकामी केले, तोच माणूस तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. हा धक्का सहन करणं तुमच्यासाठी सोपं नसेल. तुमच्या अंगावर काटा येईल जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा तिसरा कुणी नसून तुमचा अगदी जवळचा मित्र किंवा नातेवाईक आहे. हा व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे. जर तुम्हाला या धक्क्यातून स्वतःला वाचायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, कारण पुढच्या 3 दिवसात जे घडणार आहे ते याहूनही भयंकर आणि तितकंच चमत्कारिक आहे. जर तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा. तिसऱ्या दिवशी हा खेळ आणखीनच गूढ होणार आहे. हा दिवस असेल तुमच्या नातेसंबंधाचा आणि तुमच्या भावनेचा. तुळ राशीचे लोक प्रेमाचे भुकेले असतात. त्यांना पैशापेक्षा माणसाची जास्त किंमत असते. पण याच तिसऱ्या दिवशी तुमच्या आयुष्यात एक अशा जुन्या व्यक्तीची एंट्री होऊ शकते, ज्याने भूतकाळात तुम्हाला खूप त्रास दिला होता, ज्याने तुम्हाला सोडून दिलं होतं. ती व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल. कदाचित माफी मागेल
किंवा पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न देखील करेल. तुमच्या मनात भावनेचा कल्लोळ उठेल, जुन्या आठवणी ताज्या होतील, डोळ्यात अश्रू उभे राहतील. पण थांबा, तिथेच तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे. ही व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते म्हणून परत आलेली नाही, तर ती एका विशिष्ट हेतूने तिचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी परत आली आहे. जर तुम्ही भावनेच्या भरात वाहून गेलात आणि त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान दिलं, तर तुमचं आयुष्य पुन्हा एकदा नरक बनायला वेळ लागणार नाही. हा एक खूप मोठा सापळा आहे जो तुमच्या शत्रूने तुमच्यासाठी रचला आहे. मंडळी, तुमचे शत्रू सध्या खूप सक्रिय आहेत. ते तुमच्या प्रगतीवर जळत आहेत. तुम्ही हसले, तुम्ही सुखात असलेले त्यांना अजिबात पाहवत नाही. ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट साईड बोलत आहेत. तुमच्यावर नकर्मकता किंवा करणी बाधा किंवा तांत्रिक गोष्टींचा वापर कोणत्याही प्रयत्न करत असतील. कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही कारणास्तव तुमच्यावर वाईट हेतूने किंवा नकर्मकता गोष्टीमुळे तुमच्यावर जे काही प्रयत्न करत आहेत, पण त्यांना हे माहिती नाही की तुमच्या डोक्यावर साक्षात महादेवाचा हात आहे. जोपर्यंत महादेवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे तोपर्यंत जगातली कोणतीही ताकद तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. चौथ्या दिवशी तुम्हाला या शत्रूचा खरा चेहरा समोर येईल. एक अशी घटना घडेल ज्यामुळे या शत्रूचा बुरखा फाटेल. तुम्हाला समजेल की जे लोक तुमच्यासमोर गोडगोड बोलतात तेच पाठीमागे तुमच्या विनाशाची वाट पाहत होते. हा शोध तुमच्यासाठी खूप वेदनादायी असेल. तुम्हाला वाटेल की आपण या जगावर विश्वास ठेवावा की नाही. मनाला एक तीव्र चटका बसेल, पण हा चटका तुमच्या चांगल्यासाठी आहे, कारण की यानंतर तुम्ही चुकीच्या माणसांना ओळखायला शिकाल. 5वा दिवस हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि निर्णयकारक दिवस असणार आहे. हा तो दिवस आहे ज्या दिवशी ती अकल्पित घटना घडेल जिने तुमच्या आयुष्याचा कायापालट होणार आहे. या दिवशी तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मंडळी, गेल्या काही दिवसापासून तुम्ही मानसिक तणावाखाली जगताय, त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत आहे. 5व्या दिवशी अचानक तब्येत मंडळी, 5व्या दिवशी अचानक तब्येत बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पण घाबरू नका, हे संकटसुद्धा टळणार आहे, कारण याच दिवशी दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी एक असा चमत्कार घडेल जो तुम्हाला थक्क करून सोडेल. तुम्हाला एका अशा जागेवरून मदत मिळेल जिथून तुम्ही कधी अपेक्षाच केली नव्हती. साक्षात देवच कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीला धावून येईल. तुमच्यावर आलेलं मोठं संकट एका क्षणात दूर होईल. हे पाहून तुमच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतील. तुम्हाला जाणीव होईल की देव खरंच आहे आणि तो तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येतो. मंडळी, तुळ राशीच्या मंडळींनो आणि बहिणींनो किंवा दादांनो, हे 5 दिवस तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, एक अग्निपरीक्षा. या परीक्षेतून तावून सुखालून निघाल्यानंतर तुमचं आयुष्य सोन्यासारखं नक्की चमकणार आहे. आजपर्यंत तुम्ही जे काही गमावलं ते सगळं तुम्हाला व्याजासकट परत मिळणार आहे. तुमचे जे काही जुने आजार आहेत त्यातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. घरातलं भांडण कटकटी संपून सुखशांतता नांदणार आहे. नोकरीत किंवा व्यवसायात जी मंदी चालू होती ती संपून अचानक प्रगतीचे मार्गे मोकळे होणार आहेत. हा महादेवाचा न्याय आहे. देवाच्या घरात उशीर असू शकतो पण अंधेर नाही. तुमच्या चांगुलपणाचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. पण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतील. पुढचे 5 दिवस कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आपल्या घरातल्या गुप्त गोष्टी, पैशाचे व्यवहार कोणाशीही शेअर करू नका. कोणी कितीही जवळचं असला तरी त्याला आपल्या रणनीतीबद्दल सांगू नका. जर तुम्ही तुमचे गुपित उघड केले तर हातात आलेली संधी निघून जाईल. दुसरी गोष्ट, कितीही मोठा प्रसंग आला, कितीही राग आला तरी आपल्या जिभेवर ताबा ठेवा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय मंडळी, रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतं. शांत राहा, संयम ठेवा आणि सगळा भार महादेवावर सोडून द्या. मंडळी, मला सांगा, तुम्ही तयार आहात का या बदलासाठी? तुमच्या आयुष्यातला या नव्या पर्वाचे स्वागत करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? जर होय तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तयार आहे आणि माझा महादेवावर पूर्णपणे विश्वास आहे. तुमचे हे शब्द विश्वात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील आणि तुमच्या सभोवतालीच्या नकारात्मकता नष्ट होईल.
तूळ राशीच्या व्यक्तीमध्ये एक अद्भुत शक्ती असते, ती म्हणजे कोणत्याही संकटातून पुन्हा उभा राहण्याची. तुम्ही अनेकदा पडलात, अनेकदा लोकांनी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही प्रत्येक वेळी अधिक ताकदीने पुन्हा उभे राहिलात. हाच तुमचा खरा स्वभाव आहे. येणारे 5 दिवस जरी आव्हानकारक असेल, तरी त्यात धक्का देणाऱ्या घटना असल्या तरी शेवटी विजय हा तुमचाच होणार आहे. हा धक्का तुमच्यातल्या सुप्त शक्तीला जागे करण्यासाठी आहे, तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही यशाच्या आकाशात उंच भरारी घेऊ शकाल. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला या 5 दिवसात येणाऱ्या प्रत्येक संकटातून वाचवेल आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येईल. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचे परिणाम खूप शक्तिशाली आहेत. पुढचे 5 दिवस रोज सकाळी अंघोळ केल्यावर महादेवाच्या मंदिरात जा किंवा घरातच महादेवाच्या फोटोसमोर बसा किंवा मूर्तीसमोर बसा. एक दिवा लावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. महादेवाला सांगा, हे देवा, माझ्या आयुष्यात जे काही चालले ते तुला माहिती आहे. मी सगळा भार तुझ्यावर सोपवत आहे. तूच माझं रक्षण कर. बघा, हा उपाय करून बघा एकदा. तुमच्या मनावरचं सगळं दडपण हलकं होईल. तुम्हाला आतून एक वेगळीच ताकद जाणवेल. शेवटी इतकंच म्हणेन, दिवस कितीही कठीण असले तरी ते बदलतात. रात्र कितीही गडद असली तरी सकाळ नक्कीच होते. तुमच्या आयुष्यातली दुःखाची रात्र आता संपत आली आहे आणि सुखाचा सूर्योदय होणार आहे. स्वतःवर मंडळी विश्वास ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला कधीच उपाशी झोपणार नाही आणि कधीच तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. येणारे 5 दिवस तुमच्या आयुष्यात आनंदाची, सुखाची आणि समृद्धीची दळण करतो. हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांची तूळ रास आहे, जेणेकरून तेही सावध होतील. महादेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय महादेव लिहायला अजिबात विसरू नका किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.